नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना। आज आपण कच्च्या कैरीची तिखट चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथं मी 3 कच्च्या कैऱ्या घेतल्यात आणि कैरीचा देठ काढून टाकलाय आणि अशी फोड तयार करून घेतली। याच्या आता उभ्या साईजच्या फोडी करून घ्यायच्या। आता उभ्या साईजच्या फोडी झाल्याच्या नंतर आडव्या साईजच्या करायच्या, त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। अशा पद्धतीने बारीक तुकडे केलेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतले मिक्सरला आणि जाडसर असा ह्याचा कीस ठेवलेला आहे अशा पद्धतीने। आता इथं फोडणी टाकून घ्यायची। इथं मी 1.5 पळी तेल टाकलेले, ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मोहरी टाकलेली, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर आहे, अर्धा चमचा मीठ, चिमटभर हिंग आणि हे तेल थोडंसं थंड होऊ द्यायचे। तेल थंड झालं आता ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचे, तडका मारून घ्यायचा कैरीच्या खिसामध्ये। आता ह्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे सगळीकडून। खूपच सुंदर कलर सुद्धा आलेला आहे चटणीचा आणि वास पण खूपच छान यायला लागलेला आहे। अशा पद्धतीने चटणी बनवायची। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू असेच एका रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।